आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये 51 किलो डोडा जप्त। राजस्थानचा गॅस रिपेअर करता अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात। नशामुक्त नाशिक अभियानाअंतर्गत नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 51 किलो 73 ग्रॅम डोडा अर्थात अफूची बोंडे व चुरा जप्त केला आहे। या कारवाईत राजस्थानमधील सुभाष मंगळाराम बिश्नोई वय 42 याला अटक करण्यात आली असून एकूण 8,83,495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नशामुक्त नाशिक अभियानादरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सचिन चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर पेठ रोड परिसरात सापळा रचून संशयिताच्या घराची झडती घेण्यात आली। यावेळी घरातून विक्रीसाठी साठवून ठेवलेला 51 किलो 73 ग्रॅम डोडा जप्त करण्यात आला। आरोपी सुभाष बिश्नोई हा मूळचा जोधपूर राजस्थान येथील असून गेल्या 10 वर्षापासून पंचवटी परिसरात वास्तव्यास आहे। तो गॅस रिपेअरिंगचे काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। त्याच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांचा स्रोत, पुरवठा साखळी आणि इतर संबंधित आरोपींचा शोध अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन चौधरी, रंजन बेंडाळे, भरत डंबाळे, बळवंत कोल्हे, संतोष सौंदाने, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सचिन शिरसाट आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडला।